नमस्कार मित्रांनो, आज 18 सप्टेंबर. आज राज्यात काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होणार आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आज दिवसभरात रात्रीपर्यंत राज्यात कोणत्या भागांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये आज जोरदार पाऊस होऊ शकतो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाचा अंदाज आहे, कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत पावसाचा अंदाज आहे. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, जो काही बंगालच्या उपसागरामध्ये हवेची चक्राकार स्थिती किंवा कमी दाब होता, हा कमी दाब सद्यस्थितीला महाराष्ट्र राज्याच्या उत्तर भागावर महाराष्ट्रालगतच्या उत्तर प्रदेश राज्यावर आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो, जे काही बाष्पयुक्त वारे आहे सर्व या कमी दाबाकडे किंवा सर्व या चक्राकार स्थितीकडे खेचले जात असल्यामुळे आज राज्यात सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये मोकळं, कोरडं आणि फ्रेश वातावरण महाराष्ट्रामध्ये बघायला मिळेल. दुपारनंतर काही भागांमध्ये वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, दुपारनंतर या चक्राकार स्थिती लगतचा महाराष्ट्राचा परिसर आहे. या परिसरामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. त्यामध्ये कोणता परिसर येतो बघूया. त्यामध्ये महाराष्ट्राचा उत्तर परिसर अमरावती, अकोला, बुलढाणा, तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगावचा आसपासचा काही भाग, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, तसेच वाशिम आणि यवतमाळच्या काही परिसरामध्ये, मराठवाड्याच्या उत्तर भागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, तसेच हिंगोली आणि परभणीच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. हे जे वातावरण आहे मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता, विखुरलेल्या स्वरूपात आहे, ठिकठिकाणी आहे आणि हलक्या पावसाचे वातावरण आहे. त्यामुळे हा पाऊस फक्त कमी ठिकाणी बघायला मिळेल. काही काही ठिकाणी जे वातावरण बनले आहे, काही ठिकाणी पडणार पण नाही, परंतु काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळू शकतात. विखुरलेल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे ठिकठिकाणी पावसाची शक्यता, सर्वत्र पाऊस नाही. नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला पावसाच्या बघायला मिळतील. तसेच उत्तर कोकणामध्ये मुंबई, पालघर, ठाणे वगैरे या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी बघायला मिळतील. सर्वदूर पावसाची शक्यता नाही. अहिल्यानगरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक परिसरामध्ये पावसाचा अंदाज दुपारनंतर. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहील. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या कोकणालगतच्या भागामध्ये आपल्याला मध्यम पावसाचा अंदाज आहे. घाटमाथ्याच्या ठिकाणी या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार पाऊस देखील काही भागामध्ये बघायला मिळू शकतो. दक्षिण कोकणामध्ये देखील मध्यम पावसाचा अंदाज आहे. दुपारनंतर संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी पावसाचा जोर राहील. घाटमाथ्याच्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता. मराठवाड्यात इतर जिल्ह्यामध्ये देखील जसं की बीड, तसेच लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे. तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो. बहुतांश भागामध्ये आज मोकळं, कोरडं वातावरण राहण्याची शक्यता आहे. दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात काहीसं ढगाळ वातावरण काही काही भागामध्ये निर्माण होईल. तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता. जोपर्यंत जी काही चक्राकार स्थिती आहे महाराष्ट्राच्या लगत आहे किंवा याची तीव्रता जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रावरील किंवा महाराष्ट्राच्या आसपासचे सर्व जे बाष्प आहे हे आपल्याकडे खेचून घेतल्यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. याची तीव्रता कमी झाल्यानंतर पुन्हा पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना आपल्याला बघायला मिळेल. याविषयी डिटेल अपडेट आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊच. ही होती आजची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.